तर आज पुणे, ठाणे आणि कोल्हापुरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळांना ही सुट्टी देण्यात आली आहे। नवी मुंबई, रत्नागिरीतील शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं सध्या समजतंय। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना ही सुट्टी असेल। सोबतच नवी मुंबई, रत्नागिरी, पुणे, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी देण्यात आल्याचं समजतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहतोय आज अतिवृष्टीचा इशारा आहे, त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बरोबर गौरी, काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज देखील शाळांना आहे ते सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण रेड अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे। ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी, पालघर या शाळांना आहे ती सुट्टी देण्यात आलेली आहे। परंतु मुंबई महानगरपालिका वगळता या संपूर्णपणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। कालच रेड अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला होता, त्यामुळे आजच्या दिवशी जर मोठा पाऊस पडला आणि जर पाणी कुठे साचलं तर त्या ठिकाणी नागरिकांची दमछाक होऊ नये, त्यासोबतच शाळेत येणाऱ्या विद्यार्थी तसेच पालकांची कुठे दमछाक होऊ नये या अनुषंगाने हा संपूर्णपणे निर्णय घेतलेला आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेकडून हा दुपारी निर्णय काल घेण्यात आलेला होता, तर काल रात्री हा निर्णय आहे तो देखील बदलण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेतील सर्व शाळा आहेत त्या आज सुरू आहेत, परंतु मुंबई महानगरपालिका वगळता ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईतील विद्यार्थी आणि मुंबईतील पालक वर्गाची कुठेतरी दमछाक झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे, कारण काल पडत असलेला पाऊस त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतून आणण्याची पूर्णपणे पाण्यातून दमछाक झाली। परंतु आज इशारा असून सुद्धा हा पाऊस पडलेला नाहीये, त्यामुळे कुठेतरी शाळेत विद्यार्थ्यांना सोडावं यावं लागतंय। त्यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यावरती देखील जो एक अंदाज आहे जो देण्यात आलेला होता त्याच्यावरती देखील नागरिकांनी नक्कीच निखिल, त्यामुळे शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं सध्या समजतंय। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।